हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलवरती अलंकार्स व्लॉगमध्ये। तर आज एक स्पेशल दिवस आहे। तर बऱ्याच वर्षानंतर आम्ही सगळे पूर्ण आमची फॅमिली एका ट्रिपवरती जात आहोत। ट्रिप म्हणजे आपली देवदर्शनाची ट्रिप आहे। तर सगळे आमचे मावशीची मुलं, मामाची मुलं, मामाची फॅमिली, मावशीची फॅमिली अशी आणि आमचे सगळे असे आम्ही एकत्र जात आहोत, एकत्र प्रवास करत बऱ्याच वर्षानंतर। तर आज आम्ही निघालो आहोत अक्कलकोट, गाणगापूर, तुळजापूर आणि पंढरपूर असा आमचा प्रवास असणार आहे। तर हा प्रवास आपण बघूया। तुम्ही पूर्ण लास्टपर्यंत आमचे हा व्हिडिओ बघत राहा, तुम्हाला आमचा प्रवास समजेल। व्हिडिओमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर तुम्ही पहिल्यांदा आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। तर आता बघू शकताय तुम्ही आपल्या परंपरेप्रमाणे, आपल्या प्रथेप्रमाणे आपण एखादा प्रवास चालू करतोय तेव्हा आपण गाडीची पूजा करतो, नारळ फोडून सुरुवात आपण करतो, जेणेकरून आपला प्रवास सुखकारक आणि एकदम व्यवस्थित व्हावा यासाठी आता जी पूजा होते। आणि आता आपण ही पूजा करून आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया। समर्थ महाराज की जय। चला गणपती बाप्पा मंगल मूर्ती, श्री स्वामी समर्थ महाराज की। चला तर आता आपण जाऊया ट्रिपला। आमचे बरेचसे मेंबर आज बऱ्याच वर्षांनी आम्ही एकदम चाललोय सगळे फॅमिली। सगळ्यांचे चेहरे जरा खुश दिसत आहेत, तिकडे पाठी पण स्माइल दिसते लोकांच्या चेहऱ्यावरती आणि टक्कल पण दिसतंय। भाई आपण कुठे कुठे जायचंय? आपला पहिला मुक्काम इथून आता प्रवास सुरू केलाय तो होईल हे पहिला स्थळ असेल आपलं अक्कलकोट। तिथे आपण स्टे करणार आहोत। वगैरे करून स्वामींचं दर्शन घेऊन नंतर गाणगापूरला रवाना, गुरु महाराजांच्या गाणगापूरला जाणार आहोत। तिकडून पुन्हा अक्कलकोटला येऊन आपण पुन्हा स्टे करून रात्रीचा स्टे करून भंडारा वगैरे जेवण वगैरे ओके। आणि नंतर पुढच्या दिवशी रविवारी सकाळी पहाटे लवकर उठून पहिलं आपण दर्शन घेणार आहोत भवानी मातेचं, तुळजा मातेचं। तिथलं दर्शन झालं की आपण पुन्हा येणार आहोत पंढरपूरला। तिथे दर्शन झालं विठू माऊलीचं की नंतर परतीच्या प्रवासाला आपण रवाना आपापल्या कामाला, सोमवारी आपापल्या कामाला। चला नमस्कार, मी अलंकार कुलकर्णी आपलं अलंकार कुलकर्णी ब्लॉगमध्ये स्वागत करतो। आणि आता आपण जायचंय अक्कलकोट, गाणगापूर, तुळजापूर, पंढरपूर। आजचा प्रवास आमचा हा असणार आहे। तर बघूया आपण आता आमच्या प्रवासामध्ये आमचं कसं दर्शन होतंय, किती आता गर्दी आम्हाला भेटते तिकडे। तर आता वाजले रात्रीचे 11। आता 11 वाजता आम्ही गाडी सोडले। तर जेमतेम आपल्या किती वाजता पोहोचायला? सकाळी 10 वाजता। जेणेकरून 10 वाजता ना नंतर म्हणजे आपल्या इथे आंघोळ करून म्हणजे आपलं 1 वाजणार बहुतेक दर्शनाला। म्हणजे उद्या दिवस आमचा टोटल बिझी आहे। बघूया आपण उद्या दिवशी काय होत आहे आणि काय आम्हाला करायला भेटतंय बघूया। तयारी करून निघायचं पटापट गाणगापूरला जाणार आहोत। त्यामुळं सगळ्यांची अरेंजमेंट पटापट झाली पाहिजे। दुसऱ्या दिवशी तिथं वस्ती करायची, दुसऱ्या दिवशी सगळ्यांनी 7 वाजता उठून निघायचं आहे। गाडी करेक्ट 7ला बाहेर काढणार आहोत। गाडी बाहेर काढणार आहोत म्हणजे तुम्हाला 5 वाजता उठायचं आहे। आता ते कसं उठायचं, कसं निघायची तुमची तयारी करायची तुम्ही बघा, लेडी आहेत करून। कंडक्टर ह्या स्वरूपात सगळ्यांचे तिकीट फक्त जमा करतो। सगळ्यांनी तिकीटसाठी पैसे काढावे। या माझी वही घेतो तिकीट
फुले द्या, गणपती फुले. तर आपण आता किती मला वाटतं लहानपणापासून मला वाटत नाही असं आपण कधी गेलोय म्हणून एकत्र. आज फर्स्ट टाइम आपण आहोत सगळे एकत्र. आपली आजीची पुण्याईची फॅमिली आज एकत्र आपण चाललेलो आहोत एवढ्या वर्षानंतर. आता माझं वय 46 आहे. 46 वर्षात ही माझी पहिली पिकनिक असेल. हे आजीचे पुण्य सगळे मावस भाऊ मामे भाऊ सगळी ही आजीची पुण्याईची फॅमिली आहे. आणि आजपर्यंत म्हणजे असं भेटणं होतंय पण ते फक्त लग्न कार्य एखादं किंवा दुसरं काय आपला घरगुती कार्यक्रम असतील त्याच्यामध्ये. सगळ्यात आमच्यामध्ये सगळ्यात मोठा दादा. सगळ्यात मोठ्या दादाच्या भावना काय आहेत? काय भावना काय आहेत? खूप आनंद झाला. खूप एकत्र सर्वजण एकत्र ग्रुपने चाललो आहोत आम्ही. आणि पहिल्यांदा ते पण दर्शनाला देवाच्या. खूप खूप अजून आमची फॅमिली आर्थिक फॅमिली शक्य नाही झालं काही कारणास्तव. तर अजून मोठी गाडी करावी लागेल आम्हाला वाटतं 50 सीटरची. असा आमचा मोठा ग्रुप आहे. बघूया आपण नेक्स्ट ट्रिप आता आपण मग मोठीच काढूया कुठेतरी वेगळ्या ठिकाणी. बघूया का मग आताचा प्रवास आपण अक्कलकोट स्वामींचं दर्शन घ्यायचंय. तर चेक करू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण कसं दर्शन घ्यायचं आणि किती लाईन असेल. आणि महाप्रसादाचा आनंद तर घ्यायचाच आहे. मठामध्ये. येस ठीक आहे, चला भेटूया. धन्यवाद. फायनली आम्ही अक्कलकोटला पोचलो आहे. जवळजवळ 10-10:30 वाजले सकाळचे पोचायला. थोडा लेटच झाला. तर आम्ही जिथे रूम घेतला आता आम्ही तिथे पोचलो आहे. जिथं आम्ही रूम घेतल्या त्या हॉटेलचं नाव आहे स्वामी राजेराय मठ. तिथे आम्ही त्या हॉटेलमध्ये रूम घेतला होता कारण का ऑलरेडी सगळं फुल होतं. तर हा त्याच्या आजूबाजूचा परिसर आहे. बाजूलाच मठ आहे. स्वामी समर्थांचं इथे मंदिर आहे. समोर शंकर महादेवांचं मंदिर आहे. तिथे अभिषेक चालू. आणि हा आजूबाजू परिसर तिथे दुपारचं त्यांचं पण इथे जेवण असतं. आणि हा आता आम्ही रूममध्ये चाललो आहे. हा जो मधला जो आमचा पॅसेज आहे तो आहे. आता इथे रूम आम्ही फ्रेश बिश होऊन आता आम्ही लगेच सगळे थोड्या वेळातच निघू अक्कलकोट स्वामींचं दर्शन घेण्यासाठी. तर आता आम्ही सगळे निघालो आहे फ्रेश होऊन स्वामींच्या मठामध्ये. आता आम्ही इकडे राजेराय मठ आम्ही इकडे रूम घेतला होता. आता आम्ही सगळ्यांनी फ्रेश झालेत. आम्ही आता टोटल 20 जण आहोत. तर चाललो आहोत इथून. जवळजवळ अर्धा किलोमीटर आहे मठ. कारण का दुसरीकडे त्या अन्नक्षेत्रामध्ये त्या साईडला भक्तनिवास आहे. तिकडे राहण्याची सोय अवेलेबल नव्हती. सगळं ॲक्च्युली फुल आहे. विकेंड आल्याप्रमाणे फुल होतं. आता बघूया मग आता अर्धा किलोमीटर जायचं आहे. स्वामीचं दर्शन घेऊया. जवळपास 1 किलोमीटरची लाईन आहे. आणि इकडे आम्ही सगळे लाईनीत. आम्ही अक्कलकोटच्या लाईनीमध्ये आता आहोत. दादा तुला चांगलं पडलं नाही काय म्हणलं? सो फायनली मंदिरामध्ये आलो आहे. एंट्री झाली आहे. जवळपास 2.5 तास आम्ही लाईनीमध्ये उभं होतो. 2.5 तासानंतर आम्हाला इथे एंट्री झाली आता. आणि आतमध्ये पण खूपच गर्दी आहे. आणि मंदिरामध्ये ॲक्च्युली कॅमेरा अलाउड नाही आहे म्हणून आतमध्ये काही शूटिंग करता येणार नाही. आणि एवढी गर्दी आहे का तिथे लोकांना थांबूनच देत नाही आहे. लहान मुलांना आपल्या सोबत घेऊन पुढे चला. लहान मुलांना आपल्या जवळच असू. हे जे समोर दिसते ते आपलं मंदिर आहे. स्वामींचं मंदिर आहे. आणि हा वरती स्क्रीनवर दिसते तुम्हाला आतमध्ये किती गर्दी आहे. आणि तिथे त्या स्वयंसेवकांची मग ती धडपड सुरू आहे.
सो फायनली आता दर्शन झालं, स्वामींचं दर्शन झालं आणि आता इथून बाहेर पडतो आहे. आता बघितलं तुम्ही गर्दी तर अफाट आहे. आता इथून बाहेर पडून डायरेक्टली परत पुन्हा एकदा रूमवरती. तर दर्शन घेऊन आल्यानंतर जरा रूमवरती आम्ही सगळे फ्रेश झालो आणि पुन्हा एकदा इथे जो महाप्रसाद होता ह्या मठामध्ये, तर तिथे आम्ही लाईन लावली आणि महाप्रसादाचा आनंद घेतला. तर आता स्वामींचं दर्शन झालं, त्याच्यानंतर महाप्रसाद झाला. महाप्रसाद नंतर थोडासा रेस्ट केला रूमवरती आणि आता आम्ही पुन्हा आमची गाडी वळवली आहे. तिथे चालली आता गाडी गाणगापूरच्या दिशेला. तर तिकडे आता दत्त माऊलींचं दर्शन घ्यायचं. तिकडे पण थोडा वेळ जरा स्पेंड करायचा. आजूबाजूला संगम नदी आहे, तिकडे बघू फिरायला जमतंय का, कारण वेळेची कमी आहे. जाताना इथून डायरेक्टली 60 किलोमीटर आहे अक्कलकोट टू गाणगापूर. बघूया किती वेळ लागतोय. जेमतेम जायला 2 तास लागतील, यायला 2 तास लागतील. वेळेची कमी आहे. पण तिकडे येऊन पुन्हा एकदा महाप्रसाद घ्यायचा. बघूया गाणगापूरचं दर्शन घेऊया. तर आता येऊन पोचलो आहे आम्ही सगळेजण गाणगापूरमध्ये. तर इथून जेमतेम 10 मिनटं वॉकिंग आहे, जवळच आहे इथून. तर अक्कलकोट ते गाणगापूर आम्ही जो प्रवास केला होता तो त्यासाठी आम्ही 2 गाड्या हायर केल्या होत्या. एक क्रुझर होती आणि एक इको होती. तर त्यांचा जेमतेम खर्च आला आम्हाला 5200. तर चला आता जाऊया आपण गाणगापूरमध्ये दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये, तिकडे दर्शन घेऊया. तर आता आम्ही आलो आहोत आतमध्ये. तर आम्ही दुसऱ्या डोअरने एंट्री केली, म्हणून बॅक साईडच्या डोअरने एंट्री केली, म्हणून आता आम्हाला फ्रंट व्ह्यू आम्हाला दिसला नाही. कारण इकडून ह्या साईडला पण आतमध्ये खूप लाईन होती. तर लाईन म्हणजे एवढी लाईन लागली होती आणि नेमक्या मंदिराचा दरवाजा बंद केला होता काही कारणास्तव. त्यांच्या आतमध्ये पूजा चालू होती. मग अजून मला वाटतं 1.5-2 तास लागणार होते. तर आम्हाला तेवढा वेट करायचा होता. सो फायनली आम्ही दत्त माऊलींचं दर्शन घेतलं इथे आणि आता आमची स्वारी निघाली सगळी आता संगम नदीवरती. आता आम्हाला संगम नदी करायचं होतं, त्याच्यानंतर भस्माचा डोंगर करायचा होता आणि कर्लेश्वर जे शंकराचं स्थान आहे तिकडे. तर आता आम्ही संगमच्या दिशेने आमचा प्रवास चालू आहे. तर संगम नदी आणि आम्ही भस्मा डोंगर आणि कर्लेश्वर मंदिर यासाठी आम्ही 2 रिक्षा केल्या होत्या तिथून. कारण का डायरेक्टली ज्या दोन गाड्या केल्या होत्या त्या डायरेक्टली इकडे सगळीकडे फिरू शकत नाही. तर आम्ही 2 रिक्षा केल्या होत्या. त्यांचं भाडं होतं जवळपास 1200 रुपये, 600 एका रिक्षाचं. आम्ही त्या सो फायनली आता आम्ही संगम या स्थानावरती आलेलो आहोत. तर ह्या स्थानाला संगम का म्हणतात, तर ह्या ठिकाणी 2 नद्यांचा एकत्र संगम होतो म्हणून या स्थानाला संगम म्हणतात. तर भीमा आणि अमरजा ह्या 2 नद्या इथे एकत्र मिळतात म्हणून या स्थानाला इथे संगम नाव असं आहे. तर हे जे बाजूला आहे ते नृसिंह स्वामी सरस्वती यांचं मंदिर आहे. इथून पुढे गेलं का आपला जो वटवृक्ष आहे तो आहे औदुंबराचा आणि त्याच्यानंतर इकडून खाली गेलं मला दिसते ती. आपण आलोय संगमावर, गाणगापूर संगम तिथे आलोय. आता इथे आपण संगमावर इथे एक दिवा आहे तो विसर्जन करायचा, तिथं दर्शन वगैरे घ्यायचं आणि मग आपण इकडे मंदिरात जायचं दत्ताच्या. अच्छा, दत्ताच्या मंदिरात जायचं, तिथे दर्शन वगैरे घ्यायचं. तिथून मग आपण भस्माच्या डोंगरावर जायचं. भस्माच्या डोंगरावर जाऊन तिथून भस्माच्या
थोडी उदबत्ती ती भस्माचा ऊद घेऊन. तो जे डोंगराची ती आहे ना राख ती घ्यायची आणि आपण ती घरी घेऊन जायची. आणि संगम नदीचं काय महत्त्व आहे काय माहिती आहे का? ह्या नदीमध्ये ही नदी आहे ना 2 नद्यांनी एकत्र आलेली ही नदी आहे आणि इथे हा संगम झाला. यायला जागा द्या इकडे. तू इकडे तिकडे काय सांगतो इकडे. तर आता आम्ही संगम आता इथे येऊन पोचलो आहोत कार्लेश्वरला. ह्याच्या अगोदर आम्ही भस्मार डोंगर केला कारण काळोख झाला होता तर काही दिसत नव्हतं, समोर पूर्ण काळोख होता आणि इकडे अलाउड नाही आहे जास्त व्हिडिओ करायला, तर व्हिडिओ करायला भेटला नाही. तर हे सगळं करून आता आम्ही पुन्हा आता अक्कलकोटला सकाळी मग उठून पुन्हा जाऊन निघणार आहोत तुळजापूरला. ज्ञानेश्वर गणपती बाप्पा मंगलमूर्ती बाबू. आता आपल्याला आता कसं पुढची रूपरेषा काय आहे? आता आम्ही अक्कलकोटवरून निघालो. आपण अक्कलकोटवरून निघालो. आता आपला पुढचा प्रवास आहे तुळजापूर. पहिला आपण तुळजापूरला जाणार आणि तुळजापूरवरनं दर्शन घेऊन मग भवानीचे दर्शन पंढरपूरला जाणार. तिथून माऊलीचं दर्शन घ्यायला आणि तिथून मग आपण मुंबईला रवाना. आता आमचं कालचं दर्शन झालेलं आहे. अक्कलकोटचं दर्शन झालं, गाणगापूरचं दर्शन झालं. आता आमची गाडी निघाली आहे. सकाळी आता वाजले आहेत जवळजवळ 8:20 झाले. 8:20ला गाडी निघाली आहे. आता पंढरपूरच्या दिशेने गाडी जाईल, तुळजापूरच्या दिशेने गाडी जाईल. पहिले इथून किती किलोमीटर आहे दादा? 56 किलोमीटर आहे. 1.5 तासाचा प्रवास आहे. 1.5 तास ते 1.5 तास लागेल. 1.5 तासाचा प्रवास आहे. मग तिथे तुळजापूरचं दर्शन घेणार. तिथून मग थोडा नाश्ता करायचा आहे का जेवण तिकडे तिकडे जायच्या अगोदर थोडा नाश्ता करायचा. तिकडे वहिनीने आवाज दिलेला आहे. हा पहिला नाश्ता करूया. त्याच्यानंतर तुळजापूरला दर्शन झाल्यावरती आपल्याला जेवणाची सोय आपली कुठे गेली जेवायला आपण पंढरपूर जेवाय. मग तिकडून पंढरपूर किती किलोमीटर आहे? तिकडून पंढरपूर जवळजवळ 2 तासाचं रनिंग आहे. तिकडून तुळजापूरवर मग आपलं सगळं देवदर्शन मग तिकडे समाप्त होईल. पंढरपूरचं दर्शन घेतलं, चंद्रभागेचं पाणी अंगावर पडलं, मुंबईच्या दिशेने आपला सोमवारी कामावर जायला आम्ही मोकळे. मग आपला आजचा दिनचर्या असा असणार आहे. तर बघूया आता आपण जाऊया आता पहिला नाश्ता करायला. भेटूया नाश्ता करताना. तर आता आपण हॉटेल न्यू 712 फॅमिली रेस्टॉरंट आता इकडे सगळे थांबलेत नाश्ता करायला. मिसळ पाव महाराज 16 मिसळ पाव करा. 16 मिसळ पाव करा. बाई तू बाई काय करणार आहे? बाई पोहे. तू काय ऑर्डर केलायस? मी मिसळ पाव घेतोय. मिसळ पाव बघू म्हटलं जरा इकडे अक्कलकोटची मिसळ टेस्ट कशी काय विथ तरीवाला. विथ तरी. चला बघूया आता मिसळ पाव. बाय काय केलंय ऑर्डर? तुझा झोपला का तो? सगळी भक्त मंडळी तुळजापूर पंढरपूर सर्व भक्त मंडळी तिकडे पांडुरंगाचं दर्शन मुंबईला. तर आम्ही सकाळी निघालो
अक्कलकोटहून तुळजापूरला. तर आता फायनली येऊन पोचलो आहे तुळजापूरला. तर इथे येऊन पाहिलं तर इथे पण तोबाच गर्दी होती. खूपच गर्दी म्हणजे खूपच गर्दी होती. चालता येत नव्हतं एक साईडला, एवढी गर्दी होती. शेवटी गर्दीतून वाट काढत आम्ही मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी पोचलो आहे. आता इथून या प्रवेशद्वारातून एंटर करून आतमध्ये शक्यतो इथे पण मला असं वाटतं आहे का इथे पण व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे. बघूया आता आतमध्ये प्रवेश करूया. तर आम्ही आता तुळजापूरला लाईन लावली होती. तर जवळपास आम्ही 4 तास लाईनीमध्ये उभा होतो. 4 तासांच्या प्रतीक्षेनंतर आम्हाला तुळजाभवानीचं दर्शन झालं. आता तुळजाभवानीचं दर्शन आम्हाला थोड्या वेळात होईल कारण कॅमेरा अलाउड नाही आहे इथे. तर मला जास्त काही व्हिडिओग्राफी करता आली नाही. तर असं बघा तुळजाभवानी मातेचं दर्शन झालं. आता इथून आम्ही डायरेक्टली निघणार आहोत पंढरपूरला. तर मयोदा आता आपलं इकडे दर्शन झालंय. आता पुढचा दिन आपला कार्यक्रम कसा आहे पुढचा? आता इकडे खूप वेळ लागला आपल्याला दर्शन घ्यायला. जवळजवळ 3.5-4 तास गेले. तर आता आपण दर्शन घेऊन इकडून निघालोय आणि एक अजून 2-2.5 तासामध्ये आपण पंढरपूरला पोहोचणार आहोत. किती किलोमीटर साधारण आहे? साधारण ते येईल जवळजवळ 80-85 किलोमीटर आहे. 80-85 किलोमीटर आहे. म्हणजे एखादी झोप निघेल आपली. हो हो, आरामात. सगळ्यांनी असं एक झोप घेऊ शकता. तिकडे पण आपल्या जवळपास मला वाटतं आपलं पुढे लवकर पोहोचायचं आहे उद्या. तर म्हणजे जास्त मोठं दर्शन नाही होणार. आपल्या मुखदर्शनावरती समाधान मानावं लागेल. हो हो, मुखदर्शनवरती समाधान मानावं लागेल. आणि नंतर मग जेवणाची सोय कशी आहे? जेवणाचं आता बघूया किती वाजता आपण फ्री होतोय. मग तिकडे आपण कुठेतरी जेवू. ते काय असतात, झुणका भाकर केंद्र. झुणका भाकर केंद्रावरती आपण जरा झुणका भाकरचा थोडा आस्वाद घेऊ. आपण गावची आठवण एखादी. गावची आठवण आणि मग आपण मुंबईला प्रस्थान करू. ओके, म्हणजे साधारण मुंबईला आपण आपला प्लॅन काय किती वाजे पोहोचायचा? मुंबईला आपण 6-7 वाजेपर्यंत पोहोचू आरामात. ओके, म्हणजे जेणेकरून ज्यांना कामावर जायचं ते पोहोचले कामाला जाऊ शकतात. ठीक आहे, चला बघूया आता पुढची जर्नी. आता मुक्काम पोस्ट पंढरपूर. बोलो ठीक बोलो. ऐसी बात थोड़ी नहीं है. चलो 450 दे बस. लो लेकर शेवटी फायनली तुम्ही बार्गेनिंग केलं? ओके. किती गेलं? 350. 17 हाँ, लो लेकर. एक चाहिए, कितना चाहिए? देखते कलर दिखा. 350 रुपयाला शेवटी दादाने घेतलेली आहे 17. हाँ, डबल है. 6x9 है. ए बाबू 350 ला आलात ना मोठे. अरे स्वस्त आहे. घेतोय का? स्वस्त. बाबू आपल्या याच्यात रे जरा याच्यात दाखवा. 6x9 ची 350 ला घेतलेली आहे. आता 350 कमी वाटतंय. विजय बापशेटे यांचं त्याबद्दल हार्दिक अभिनंदन. आणि दीपक बापशेटे यांचं हार्दिक अभिनंदन. सत्कार. आणि त्यांचा हे 17 घालून सत्कार करण्यात येणार आहे. कमी करून घेतली सोलापुरी. तर आता आपण शेवटी आपल्या लास्टच्या डेस्टिनेशनला आलो आहे. आपण आलो आता पंढरपूरला. आपण किती वाजता निघालेलो आता? आपण 4:30ला तिथून निघालेलो तुळजापूरवरून.
ते आता इथे 6:30च्या आसपास जवळ झालेले आहेत. ते आता 6:30 वाजत आलेले आहेत, म्हणजे जवळपास वाजलेच आहेत. आणि आता आपण आपल्या अखेरच्या तीर्थक्षेत्राला प्रवास नाही, तीर्थक्षेत्रावरती आपण आता आलेलो आहोत. आता इथून आपण गोपाळपूरला न जाता फक्त चंद्रभागेमध्ये जरा आंघोळीचा करून विठू माऊलीच्या मुखदर्शनाला जाणार आहोत. जेणेकरून आता खूपच उशीर झाला आहे, कारण का आपल्याला परतीला पण निघायचंच आहे. जेणेकरून सकाळी आपल्याला पुन्हा आपल्या रोजच्या कामाला म्हणजे कामाला वगैरे जाण्यासाठी आपल्याला वेळ भेटायला पाहिजे, म्हणून तसेच आपण आता निघणार आहोत. त्यामुळे फक्त आता मुखदर्शन फक्त आपण घेणार आहोत. आणि नंतर जर मुखदर्शनाची पण वेळ जर का झाली म्हणजे भरपूर गर्दी असेल तर फक्त एक नगर प्रदक्षिणा मारून मंदिराला प्रदक्षिणा मारूनच आपण निघणार आहोत. आणि पुढेच आपण अशा प्रकारे जर का लाईन कमी असेल आणि वेळेमध्ये आपलं कंप्लीट होत असेल तर मुखदर्शनाला किंवा दर्शनाला आपण जाणार आहोत. धन्यवाद. हा जो दिसतोय समोर तो पूर्णतः चंद्रभागेचा तट आहे. पूर्ण पावसामध्ये पूर्ण भरलेलं असतं ना, हे पूर्ण इकडे भरलेलं असतं. तर आता पाणी आज यावेळी पाणी कमी आहे म्हणून ते पाणीचा स्तर त्या साईडला दिसतोय जास्त. आणि आपल्या इथून आता चालत जायचं आहे. आमची माणसं पुढे गेलेत सगळी. दादा आणि पुढे गेलाय. तर आता आलो तो आता नामदेव पायरीला जायचं आहे. पहिला चंद्रभागेचं स्थान काय चंद्रभागेचं पाणी अंगावर शिंतळून नामदेव पायरीला भेट देऊन मग पुढे जायचं आहे. तर आता माझ्याबरोबर आमचा सगळ्यात मोठा दादा आहे. तो आता सांगेल म्हणजे त्याला कसा वाटतंय आजचं म्हणजे जे आम्ही 2 दिवस प्रवास करतोय त्याबद्दल तो आता सविस्तर सांगेल. म्हणजे त्यांनी काय काय अनुभव केला आणि त्याला काय वाटलं चांगलं आणि काय वाईट वाटलं. नमस्कार माऊली. आम्ही 27 तारखेला सुरुवात केली मुंबईहून. लालबागवरून आमची गाडी सुटली आणि त्यानंतर आम्ही प्रतीक्षानगरला दुसरे आमचे मेंबर्स होते, ग्रुप मेंबर्स, त्यांना घेतलं, पिकअप केलं आणि डायरेक्ट अक्कलकोटकडे रवाना झालो. अक्कलकोटकडे रवाना व्हायला मध्ये आम्ही थोडा ब्रेक घेतलेला पुण्याला वॉशरूमसाठी वगैरे. तिथून नंतर अक्कलकोटकडे सकाळी 8 वाजता आम्ही टच झालो. तिथे आमचं थोडं बुकिंग केलेलं होतं राजेराय मठमध्ये आणि खूप छान तिथला अनुभव होता. राजेराय मठमध्ये आम्ही आंघोळ, गरम पाण्याची वगैरे चांगली व्यवस्था होती, गिझर वगैरे, स्वच्छ रूम होत्या. तिथे आम्ही चहा नाश्ता वगैरे करून तिथे स्वामींच्या पादुकाचं दर्शन घेऊन पुन्हा आम्ही वटवृक्षाकडे आम्ही गेलो दर्शनासाठी स्वामींच्या. तिथे आम्ही बरोबर 11 वाजता लाईन लावली होती. ती आम्हाला दर्शन दुपारी 1:30 वाजता झालं. आणि त्यानंतर आम्ही महाप्रसाद घ्यायला पुन्हा राजेराय मठमध्ये खूप छान व्यवस्था असते, तिथे देखील आम्ही महाप्रसाद घेतला आणि परत रूमवर जाऊन पुन्हा फ्रेश होऊन पुन्हा आम्ही संध्याकाळी गाणगापूरसाठी रवाना झालो. तिथे गाणगापूरचं आमचं दर्शन पण खूप छान झालं. थोडा वेळ झाला, आम्हाला रात्र झाली, पण व्यवस्थित दर्शन झालं आणि व्यवस्थित प्रवास झाला, कोणालाही काही त्रास नव्हता. आणि पुन्हा 8 वाजता आम्ही पुन्हा अक्कलकोटला राजेराय मठमध्ये आलो. तिथे येऊन पहिलं आम्ही महाप्रसाद घेतलेला आणि नंतर घरी जाऊन फ्रेश होऊन सर्वांनी थोडा विरुंगाळा आणि सगळे फ्रेश होते एकदम, कोणालाही काही थकवा वगैरे काहीच नाही आला होता. थोडे मजा मस्ती केल्याने कोणी पत्ते खेळले आणि नंतर मग वामकुशी घेऊन झोपले सगळे. सकाळी बरोबर 5 वाजता सगळ्यांना उठवलेलं. 7:30 पर्यंत आमची सगळी तयारी झाली आणि 7:30-8 वाजता आम्ही कधी गाडी काढली आणि गाडी काढून तुळजापूरसाठी आम्ही रवाना झालो. तुळजापूरला आम्हाला थोडा खूप आम्ही लेट झाला आम्हाला तुळजापूरला राहायला आणि खूप विकेंड असल्यामुळे खूप गर्दी होती, खूप म्हणजे अफाट गर्दी होती.
आम्हाला 4 तास दर्शनाला गेले, टोटली 4 तास. आणि 4 तासामध्ये दर्शन देखील चांगलं झालं, व्यवस्था ठीक होती त्यांची. पण थोडा वेळ गेला, त्यामुळे आम्हाला काय माहिती आहे पंढरपूर ते जायचं होतं. आणि पंढरपूर ते जाण्यासाठी आम्हाला थोडा आमचं जे प्लॅनिंग होतं त्या हिशोबाने 2 तास आम्हाला थोडे जास्त गेले. म्हणजे आम्हाला 5 वाजता पंढरपूरला यायचं होतं, पण आम्हाला यायला इथे 6:30 वाजले आता पंढरपूरला. आणि आता आम्ही माऊलींत पंढरपूरला दर्शन घेऊन आता चंद्रभागेमध्ये जाणार. पहिले थोडं पाणी, आता आंघोळ करायला तर एवढा वेळ नाही आहे, मग थोडंसं असं चंद्रभागेचं दर्शन घेऊन वरती माऊलींचं दर्शन घ्यायला, पांडुरंगाचं दर्शन घ्यायला आम्ही आता रवाना होत आहे. बघूया आता ह्याच्यानंतर मग पुढचा प्लॅनिंग, जे सगळं दर्शन झालं का नंतर मग जेवणाचा कार्यक्रम लवकरात लवकर आटपायचा आहे. खास करून आमचं प्लॅनिंग आहे झुणका भाकर. झुणका भाकरचा प्लॅनिंग आहे. तर बघूया आता प्लॅन पुढचा कसा होतोय, सक्सेस होतोय, काय होतंय. जे अजूनपर्यंत जे ठरवलं होतं त्याप्रमाणे योगायोगाने सर्व घडते आणि व्यवस्थित आमचा प्रवास चाललेला आहे. पण अजून थोडा आता ह्यानंतरचे आता पांडुरंगाचं दर्शन किती वेळात मिळते याच्यावर डिपेंड करते की पुढचा प्रवास कसा होईल. येस, बरोबर. ठीक आहे, म्हणजे आता जवळजवळ आपला सगळा प्रवास आता आपण मांडलेलाच आहे. आता बघूया इकडचं दर्शन झाल्यावरती घरी आपण किती वाजता मुंबईला पोहोचतोय. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर हे समोर दिसतंय ते आहे पुंडलिकाचं मंदिर. पुंडलिकाचं मंदिर सोडून आपण आता पुढे जातोय, पाया पडून आता पुढे जातोय नामदेव पायरीकडे. जे ते समोर दिसतंय ते आपलं मंदिर आहे, विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे. समोर आहे ते नामदेव पायरीचं आहे. तर हे आहे आपलं विठ्ठल रखुमाई मंदिर. जवळपास 7 मजले आहेत. जे मुख्य गाभाऱ्यामध्ये विठ्ठल रखुमाईचं दर्शन घ्यायचं असेल तर आपल्याला ते पार करावे लागतात. तर आमच्याकडे एवढा वेळ नव्हता, तर आम्ही मुखदर्शनासाठी लाईन लावली आणि आमचा जवळपास अर्धा-पाऊण तास लागला आम्हाला मुखदर्शन घेण्यासाठी. आणि आम्ही मुखदर्शन घेऊन आम्ही बाहेर पडलो. मित्रांनो, आम्ही आता दर्शन झालं आमचं. आम्हाला दर्शन आपलं मुखदर्शनच मिळालं, पण खूप फास्ट मिळालं. अर्ध्या तासामध्ये आमचं दर्शन झालं छानपैकी. त्यानंतर आम्ही परत आई रुक्मिणीची पण दर्शन पांडुरंगाचं पण दर्शन, रुक्मिणीचं पण दर्शन छान झालं. त्यानंतर आम्ही तुकाराम महाराजांचे इथे महाप्रसाद योगायोगानं लास्ट लाईन आमची जो लास्ट नंबर आम्हालाच मिळाला आणि तिथे पण छानपैकी हे महाप्रसाद आम्ही घेतला, लाभ भेटला. आणि आता आम्ही वेळ पडल्या झुणका भाकर पण इथे खाणार आहोत आणि निघायची तयारी आणि मधीच कुठे धाबा भेटला तर तिथे धाब्यावर पुन्हा जेवायची तयारी आहे. शेवटी म्हणजे सगळं दर्शन आता व्यवस्थित झालेलं आहे आता. आणि सर्वांना आता धन्यवाद त्यांचे सर्वांचे.
आभार दर्शन व्हिडिओला आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. धन्यवाद. रामकृष्ण. चला चला परतीच्या प्रवासाला चला पटापट. आता स्थान पण नव्हतो. कंडक्टर बेल मारा.